इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. विचार केला तर दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघ जे मात्र मातब्बर आपल्याला पाहायला मिळतात. सेमीफायनल क्रमांक दुसरी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जय गणेश विष्णू स्पोर्ट्स पिंकू 11 नावाळे 40+ आणि त्यांचे विपक्ष फाईट करणारा संघ जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय शील 40+. दोन्ही संघांना खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा. पहिला चेंडू फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करत होतोय. फिल्डिंग चांगली पाहायला मिळतीये. चेंडूला गॅदर करायचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता एक धाव जी मात्र कंप्लीट होतीये. दिनेश आणि संदीप यांची जोडी आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं एक सिंगल धाव एक्झिक्यूट करण्यात आली. मिसटाइम स्ट्रोक होता. थर्ड मध्ये फिल्डर होतो. त्यांच्या माध्यमातून फिल्डिंग चांगली झाली आहे. दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपपणे पोहोचले आणि एक धाव जी मात्र एक्झिक्यूट करण्यात आली. धावसंख्या धावफलकावरती एक पाहायला मिळते. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय आपल्या स्पेल मधील पहिलं सांघिक कोट्यातील देखील पहिलं षटक घेऊन तयार आहेत सुरेश आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो. अप्रतिम चेंडू होता. पडला त्यानंतर थोड्याशा प्रमाणामध्ये वळून घेतलं होतं आणि त्यानंतर सर पाहायला गेलं चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतो. डॉटबॉलची समाप्ती जी मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. बॉल चाललाय डीप मध्ये. फिल्डर येत आहे. चेज मोठी असेल. बॉल निघून चांगलाय थांबणार नाहीये. सीमारेषा पलीकडे चौकार येतोय फलंदाजाच्या बॅट मधून. पाहायला मिळतोय दोन्ही संघ तुल्यबळ. दोन्ही संघ जे मात्र मातब्बर आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. एका बाजूला जर पाहायला गेलं जय गणेश विष्णू स्पोर्ट्स पिंकू 11 नावाळी 40+. दुसऱ्या बाजूला शी 40+. असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. पहिल्या चेंडू सिंगल त्यानंतर डॉट आणि त्यानंतर मात्र चौकार. यावेळेस देखील फटका अप्रतिम आहे. फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळेल. एका हातामध्ये चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न होता. अगदी एका सेकंदासाठी वाटलं होतं की कॅच कंप्लीट झालीये परंतु कॅच जी मात्र कंप्लीट झाली नाहीये. आणि आपण पाहतोय जी मात्र एकदम एक्झिक्यूट करण्यात येते. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये जाऊन पोहोचली आहे 6 या आकड्यावरती. 6 रन ऑन दी स्कोर कार्ड. इथे अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. वाऱ्याच्या वेगाने चेंडू बँग ऑन टार्गेट आदळला. फलंदाज बाद होत आहेत. पहिला झटका लागतोय बॅटिंग करणाऱ्या शी 40+ या संघाला. आपण नेहमी ऐकत असतो कुंभमेळ्यामध्ये हरवलेला कोणी 12 वर्षांनंतर मिळतो. मी म्हणेल पिंकू सरांचं काल जे मात्र चावी हरवली होती ती आज मिळाली आहे. अगदी 26 ते 27 तासांनंतर गाडीची चावी हरवली होती ती मिळाली आहे. ते देखील खुश आहेत. एकाकडेच्या मोबदल्यामध्ये 6 धावा धावफलकावरती किशोर आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्या सोबतीला दिनेश आपण पाहतो. यावेळेस चांगला चेंडू आहे. आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होत होती आणि त्याला अनुषंगून डॉट बॉलची समाप्ती होती. स्क्वेअर कट करायचा प्रयत्न करण्यात आला होता. आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होती. पहिल्या षटकाचं वाजविके समाप्त. धावसंख्या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 पाहायला मिळतीये. 6 रन ऑन दी स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. टीम नावाळी 40+ च्या अगेन्स्ट आपण पाहतोय शी 40+ या संघाची धावसंख्या आहे. विनंती असेल थोडस स्पीडअप करायचं. आयोजन कमिटीच्या माध्यमातून मला सूचना येते मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. थोडस सहकार्य करा. अजून आपल्याला 8 मॅचेस कव्हर करायचे त्यामुळे विनंती असेल थोडस सहकार्य करायचं.
विनंती असेल थोडंसं सहकार्य करा. अजून आपल्याला 8 मॅचेस कव्हर करायचे आहेत मित्रांनो. टायमर जो मात्र लावण्यात येतोय. यावेळेस फटका अप्रतिम आहे, फटका दर्जेदार पाहायला मिळतो. बॅकफुट वरती आले, त्यानंतर स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. बॉल निघून चाललाय बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून, सीमा पार चौकारी येतोय. येतोय आणि धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये 10 आकड्यावरती. 10 रन ऑन दी स्कोर कार्ड. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, ड्राईव्ह करण्यात येते, बॉल चाललाय मिड विकेटला, क्षेत्ररक्षक येतात, फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. स्ट्रायकर एंड वरती फेकी झाली होती, परंतु फेकी थोडीशी वाईड आपल्याला पाहायला मिळाली. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. पॉपिंग क्रीज मध्ये दोन्ही फलंदाज सुखरूपपणे पोहोचतायत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो व्हेरी गुड आय कॉन्टॅक्ट, कोऑर्डिनेशन चांगलं पाहायला मिळालं, कॉलिंग देखील चांगली होती आणि 2 धावा एक्झिक्यूट केल्या जातात. 12 धावा धावफलकावरती. एकाकडेच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक हा दुसरा मार्गस्थ आहे. इथं फिल्डिंग चांगली झाली आहे, थोडीशी फंबल झाली होती, हरकत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती होतीये. स्ट्रायकर एंड वरती जे फलंदाज होते त्यांनी मात्र पहिल्यापासून इरादा केला होता, मीच स्ट्राईक वरती राहणार आणि त्यानंतर मीच फटकेबाजी करणार. त्यामुळे जर पाहायला गेला अर्ध्या पिच पर्यंत आल्यानंतर माघारी परतावं लागलं होतं नॉन स्ट्रायकर एंडच्या फलंदाजाला. इथे पुल केलाय, बॉल चाललाय मिड विकेटला, फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. सातत्याने फिल्डिंग चांगली होती, परंतु फेकी थोडीशी वाईड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 40+ क्रिकेट म्हटलं तर मी नक्कीच उल्लेख करेल. आपापल्या जर विचार केला तर ज्यावेळेस क्रिकेट खेळत होते त्या वेळेला आपापला काळ गाजवण्यात आला होता आणि त्यानंतर जर पाहायला गेलं सध्याच्या स्थितीला 40+ क्रिकेट जो मात्र गाजवत आहेत. शेर बुडा हो गया तभी शिकार करना छोड़ता नहीं है. जर पाहायला गेलं तर अगदी त्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. धार तीच आहे प्रत्येक खेळाडूकडे. इथे फटका अप्रतिम, डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतायत. कॅच साठी एफर्ट अप्रतिम पाहायला मिळालं. तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट होतात. एफर्ट अप्रतिम पाहायला मिळाला आपल्याला. डीप मध्ये पेट्रोलिंग करत होते दिलीप सर, जे मात्र पेट्रोलिंग करत होते. एफर्ट इतका अप्रतिम होता की अगदी 25 ते 26 वर्षाच्या पोराला देखील लाजवतील अगदी त्या प्रकारे एफर्ट होता. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये 18 आकड्यावरती. रक्षकाच्या माध्यमातून थोडीशी फंबलनेस आपण पाहिली. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतीये आणि अशा रीतीने 2 षटकांचं वाजवी केस समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये जाऊन पोहोचली 19 आकड्यावरती. 19 रन ऑन दी स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती होत्या. या षटकामध्ये 13 धावा ज्या मात्र आल्यात. मोमेंटम शिफ्ट होत असताना आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये मोमेंटम आपण पाहू शकतो. जय गणेश, विष्णू स्पोर्ट्स, पिंकू 11 नावाळी 40+ या संघाच्या बाजूने होत्या, परंतु त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा एकवटण्यात आल्या आणि आपण पाहू शकतो शी 40+ या संघाच्या बाजूने सध्याच्या स्थितीला मोमेंटम शिफ्ट होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी. अगदी प्रत्येक चेंडूवरती आपण पाहत असतो समीकरण बदलत असतो. होत्याचं नव्हतं, नव्हत्याचं होतं असे व्हायला वेळ लागत नाही. त्यासोबतच जर पाहायला गेलं तर राजाचं रंग आणि रंगाचा राजा व्हायला वेळ लागत नाही. आज तुमच्याकडे फॉर्म आहे, परंतु उद्या तुमच्याकडे फॉर्म असेल का हा मोठा प्रश्नचिन्ह असतो. तुमच्याकडे क्लास असलं तरी देखील अनुशासन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. चला थोडस स्पीडअप करायचं विनंती असेल. रिटायर हर्ट जे मात्र होत असताना आपल्याला फलंदाज पाहायला मिळतील. नवीन फलंदाज तकदीर येतात. किशोरजी मात्र माघारी परत 2 षटकांची समाप्ती होती. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये जाऊन पोहोचली आहे एकाकडेच्या मोबदला मध्ये 19 आकड्यावरती. सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय सेमीफायनल क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतीये. एका बाजूला संघ आपण पाहतोय
जय गणेश विष्णू स्पोर्ट्स पिंकू 11 नावाळी 40+ आणि त्यांचे विपक्ष फाईट करणारा संघ शी 40+. असं दोन संघ मातब्बर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. दोन्ही टीम्स कडे स्टारकास्टनी भरलेले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस फटका अप्रतिम आहे, फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. डीप मध्ये खेळाडू आहेत, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल निघून चाललाय वाडिश लॉंग ऑन मधून सीमारेषा पलीकडे. तकदीरच्या माध्यमातून तडाखा 40+ चा ब्रँड दाखवणारा हा ब्रँडेड षटकार येतोय फलंदाज तकदीरच्या माध्यमातून. षटकार जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय षटकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकतो जाऊन पोहोचली 25 या आकड्यावरती. रिव्हर्स साइड स्विच हिट केलाय मॅसिव्ह हिट आपण पाहू शकतो. बॉल निघून चाललाय एका टप्प्यावरती थर्डमॅन मधून सीमा पार चौकार. दोन चेंडूंवरती दोन मोठे फटके जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होतं, दुसऱ्या चेंडूवरती चौकार जो मात्र पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 29 या आकड्यावरती. 29 रन ऑन दी स्कोर कार्ड. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. यावेळी शफल होऊन खेळायचा प्रयत्न करण्यात आलं होतं. पंच आम्हाला सांगतायत इट्स अ वाईड बॉल. वाईडची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 30 या आकड्यावरती. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न. फटका अप्रतिम आहे, फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. बॉल निघून चालला एका टप्प्यावरती सीमारेषा पलीकडे. मिड विकेटला क्लिअर करत फलंदाजाच्या माध्यमातून येतोय चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 34 या आकड्यावरती. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये जो मात्र आपण पाहतोय तिसरं मार्गस्थ आहे सध्याच्या स्थितीला. हा षटक थोडासा मागणा पाहायला मिळतोय. इथे फटका अप्रतिम आहे, रिव्हर्स साइड स्विच हिट आणि त्यानंतर बॉलला फेकून दिलंय बॅकवर्ड पॉइंट मधून सीमा पार. तकदीरचा तडाखा ब्रँडेड षटकार. षटकार जो मात्र पाहायला मिळतोय आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकतो जाऊन पोहोचली आहे 40 या आकड्यावरती. हा षटक थोडासा मागणा आपण पाहू शकतो. 21 धावा या 4 चेंडूंमध्ये खर्च केल्यात. तकदीरच्या माध्यमातून अप्रतिम अशी कामगिरी पाहायला मिळतीये. यावेळेस फटका अप्रतिम आहे. बॉल चाललाय जो मात्र लॉंग ऑन मधून सीमारेषा पलीकडे. क्षेत्ररक्षक होते त्यांच्या माध्यमातून चूक होतीये. भाग्य भी बहादुरों का साथ देते अगदी त्याप्रमाणे बॉल गेलाय सीमा पार. चौकार येतोय आणि धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये जाऊन पोहोचली आहे 44 या आकड्यावरती. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या षटकामध्ये आपण पाहतोय मोठा फटका मारायचा प्रयत्न. डाऊन दी बॉल फिल्डर येतात. मॅचची गोल्डन विकेट कॅरी होतीये. तकदीर यांना परतायला लागते माघारी. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 44. दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतो 44 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 जो मात्र मार्गस्थ होणार आहे बाळकृष्ण जे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. सर्व 40+ चे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. माझं जितकं वय नाहीये त्यापेक्षा जास्त अनुभव हे सर्व प्लेयरांकडे आहे. असे खेळाडू जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये आहेत. धावसंख्येची मात्र धावफलकावरती आपण पाहतोय 44 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. चौथं षटक जो मात्र मार्गस्थ आहे. चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय बाळकृष्ण जे मात्र आलेत.
बॉलिंग मार्क वरती इथे फटका अप्रतिम आहे, फटका दर्जेदार पाहायला मिळतोय, परंतु आपण पाहू शकतो हिट विकेटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होत आहेत, विकेटचं पतन. फटका अप्रतिम होता, परंतु स्वतःवरती नियंत्रण आपल्याला पाहायला मिळालं, कुठेतरी लूज होत असताना आणि त्यानंतर परतीचा प्रवास करावा लागला. अशाच प्रकारे जर पाहायला गेलं आदर्श चषक धानिवलीमध्ये वरपगाव विपक्ष गेरसी संघ जो मात्र फाईट करत होता, अनिल म्हात्रेने देखील चांगला फटका मारला होता, परंतु हिट विकेटच्या स्वरूपामध्ये तो देखील सेम बाद झाला होता. धावसंख्येची मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये, स्थिर असेल, स्थगित असेल, बॅक टू बॅक 2 विकेट्स मागच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती आणि या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार आपण पाहतोय, खुलवा टप्प्याचा हा चेंडू होता, ड्राईव्ह करायचा प्रयत्न करण्यात आलाय आणि आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होती. चांगला असं षटक आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय बाळकृष्ण यांच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर डॉट बॉल येतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न करण्यात आला होता, डॉट बॉलची समाप्ती होतीये. अप्रतिम अशी गोलंदाजी जी मात्र सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतीये. एका बाजूला संघ आपण पाहतोय शी 40+, दुसऱ्या बाजूला जय गणेश विष्णू स्पोर्ट्स पिंकू 11 नावाळे 40+, असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. नावाळे संघ जो मात्र भन्नाट फॉर्म मध्ये आपल्याला या सीझन मध्ये पाहायला मिळतो. त्यावेळेस रक्षक चेंडू पर्यंत येतील तोपर्यंत एक चिकी सिंगल ची मात्र कंप्लीट होतीये. 45 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडूंमध्ये 2 डॉट बॉल, 1 विकेट आणि 1 सिंगल धाव जी मात्र एक्झिक्यूट करण्यात येते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जी मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 45 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक आहे. इथे आपण पाहतोय बॉल निघून चाललाय एका टप्प्यावरती, सीमा पार चौकार येतोय आणि आपल्याला पाहायला मिळतील याच विभागातील एक अप्रतिम आणि लेजेंड कॉमेंटेटर, सन्माननीय आदरणीय कान्हादादा साळुंके साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. विनंती असेल दादा यायचंय, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. रेग्युलर फॉर्मॅट मधनं सेकंड राऊंडला आपण स्टार्ट करतोय. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल टीम स्कायरा 11 धानसर आणि त्यांना फाईट करेल मैदानावरती टीम गावदेवी सिद्धी करवला श्री साई सिद्धी करवले. आपण टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. श्री साई सिद्धी करवले आणि टीम स्कायरा 11 श्री गणेश धानसर. तर आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करतोय, तर दोन्ही टीम कॅप्टन ऑफिशियल कॉल आणि त्यानंतर रेडी राहायचं टीम सेकंड राऊंडची सेकंड मॅच जी आपण खेळवणार आहोत. एका बाजूला टीम आहे नांदगाव आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी सिद्धी करवला. सिद्धी करवल्याच्या 2 टीम्स आहेत, दोन्ही टीम्सने एक मॅच जिंकली आहे आणि यापैकी कोणताही संघ सुपर 4 मध्ये इंटर झाला तर सिद्धी करवल्याचे दर्शन पाटील यांच्याकडनं 25 किलोचा एक बोकड त्यांना मेजवानी सुपर 4 मध्ये इंटर होणाऱ्या टीमला दिला जाईल. या आपण टॉस करतोय. ऑफिशियल कॉल स्कायरा 11 धानसरचे कॅप्टन श्री साई सिद्धी करवलेचे कॅप्टन. आपण टॉससाठी या. रोशनदादा सावंके आपल्यासोबत उपस्थित आहेत, आपल्या गावच्या भाचे आहेत आणि मॅकडॉनल्डचे मॅनेजर. या आपण या ठिकाणी सन्मानित करूयात. ही सगळी टीम जेव्हा जेव्हा मॅकडीला जाते दादाकडनं मोठं ऑफर पॅकेज असतं. चला ऑनलाईन आपण जास्त काही बोलू शकत नाही, उद्या रेकॉर्डिंग व्हायरल होईल. या आपण टॉस करूयात रोशनदादाच्या शुभ असतं. चला कॅप्टन बी फास्ट. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस. जर कॅप्टन उपस्थित नाही झाले दोन्ही टीमचे तर एक षटक तुमचं कमी केलं जाईल. दिस इज ऑफिशियल कॉल फॉर यू बोथ द टीम. आय काइंडली रिक्वेस्ट प्लीज कम फॉर द टॉस.
धानसरचे कॅप्टन उपस्थित आहेत. मॅचचा पहिला बॉल पडला आणि कॅप्टन उपस्थित नसेल तर पेनल्टीचा सामना करावा लागेल. चला साजिद बी फास्ट. चला दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. 4 षटकांची मॅच असेल. आपण टॉस करतोय. कॉइन स्पिन केला जाईल. रोशनदादा साळुंके यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करतोय. चला आपण टॉस करूयात. दोन्ही कॅप्टन आपल्या सोबत उपस्थित आहेत. मॅच 4 षटकांची असेल. रोशन दादाला विनंती आपल्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करूयात. थोडा जोरात आवाज हा जे कॅप्टन टॉस साठी कॉल करतील. गजानन ट्रॉफी सेकंड राऊंडची सेकंड मॅच. टॉस जिंकला टीम सिद्धी करवली आणि निर्णय थोडा वेळ त्यांनी डिसिजन पेंडिंग ठेवला. चला काही हरकत नाहीये. टीम सोबत चर्चा होईल त्यानंतर निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. आपण जाऊयात कमेंट्री बॉक्स मध्ये. तर खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण ऐकणार आहोत. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक वेल्वेट व्हॉइस ऑफ डोंबिवली असे आपल्या सर्वांचे लाडके ओमकार शेट्टी सर आणि त्यांच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत खेळाचं दुसरं सत्र. 40+ फॉर्मॅट. आपल्या समोर रंगती आहे मॅच सेमीफायनल. 1 लाख रुपयाचं पारितोषिक अगदी पहिल्या क्रमांकासाठी आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी 50,000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि मानाची गजानन ट्रॉफी आज कुठे जाणार, दुसरा वारसदार कोण असणार, त्या प्रश्नांची उत्तरं हा सामना आपल्याला देईल. ऑलरेडी सुपर 4 मध्ये एक संघ इंटर झालाय. वैदेही 11 प्रभात क्रिकेट संघ वाकळण घरच्या मैदानावरती फायनल मध्ये. आणि या मॅच मधनं विनर फायनल गाठल. वेलकम ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. फुल टॉस इनफिल्डच्या वरनं काढला. चालला डीप मध्ये स्वीप कव्हरला आणि हा फटका येतो सीमा पार 4 चौकार. साठी कॉल DRS करण्यात आला. टीव्ही अंपास आपल्या सोबत जॉईन झालात. आपल्या ऑफिशियल मॅच अंपास मनोज पवार सर, मॅन फ्रॉम उत्तर शिव. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आज वाकण गावामध्ये आपण सगळे आलात. नेहमी तुम्ही सगळे आम्हाला भरपूर प्रेम देत असता. मग एक GG स्पोर्ट्स टीम साठी असेल किंवा ॲज अ कॉमेंटेटर आमच्यासाठी असेल. बट आज तुम्ही इकडे आलात, तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गजानन ट्रॉफी मध्ये आम्ही सर्व वाकणकर करतोय. GG स्पोर्ट्स नावामध्ये भरपूर काही आहे. इथे पराभवाची फिकीर केली कोणी, संघर्षांना पेटलेल्या वस्तीत जन्माला आलोय आम्ही. हा नोबॉल भीमर 1+4 5 धावा धावफलकावरती जोडला जातील. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे फ्लॅग होती 52 धावेचं लक्ष. फटका ऑन साइडला फ्रीड बॉल वरती चालला मिड विकेटला. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यावरती 1-2 का 4 बॅक टू बॅक सेकंड बाउंड्रीज. दमदार सुरुवात केली नेहमीप्रमाणे. हा नॅचरल गेम फलंदाज दिलीप पाटील याचा. मागच्या अनेक वर्ष याच फलंदाजीच्या जोरावरती टेनिस बॉल क्रिकेट आणि 14 गाव आणि नावाळी म्हटलं की एक वेगळी दहशत, एक वेगळा दबदबा या संघानं काम केला. आणि त्यांच्या विरुद्ध खेळती टीम अलीमकर 11 शेगाव. पॉवर प्ले ऑन तो पण स्कोर ऑन. 52 धावेचं लक्ष फार मोठं उभं केलं. त्यामुळे कौतुक व्हायलाच हवं शेगाव संघाचं. स्पेशली ज्या अनुषंगानं आज त्यांच्या बॅटर्सनं क्रिकेट दाखवलंय. सेमी फायनल ते सध्या खेळत आहेत. हा वेगात टाकलाय, पडल्यानंतर खाली राहिला. कीपर बीट, मागे बॅकअप दिलं जाईल. एक सिंगल कंप्लीट आहे आणि अंपायरचा इशारा तो बाईज. एक्स्ट्राच्या स्वरूपाने ही रन ऍड केली जाते. आज स्वप्नील सर आपल्या सोबत आहेत ॲज अ अंपायर्स.
मनोज सरांना आपण पाहता, सचिन कडू सरांना आपण पाहता. सध्या या मॅच मध्ये जितेश भोईर, स्वर्गीय रतनबा पाटील स्मृती चषक आणि 2015चा मालिकावीर, त्याचा देखील एक सुंदर होल्डिंग वरती फोटो तुम्हाला तिकडे पाहायला मिळतोय. हे हॉनर सगळ्या या खेळाडूंसाठी. लाईन चांगली आहे, टप्पा खराब पडल्यानंतर अगदी चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अंपायरचा इशारा तो व्हाईट बॉल. फुल टॉस बॉल, फटका फर्स्ट ला. बॉल हवा ते डाऊन दी बॉल फील्ड, कॅच ड्रॉप. जेल सुटला. कैचेस विन द मैचेस. पकड़ोगे कैच तो जीतोगे मैच, छोड़ोगे कैच तो हारोगे मैच. एक सिंगल कंप्लीट पहिलं षटक मैदानावरती पूर्ण झालं. आणि आफ्टर फिनिश द फर्स्ट ओव्हर, सरासरी अपेक्षित होती 13ची. पहिल्या षटकात दिलं प्रत्युत्तर 14 आलेत, बट ते पॉवर प्लेचं षटक होतं. आता या मॅचची खरी संघर्षाची सुरुवात होईल. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 38 धावा करायच्यात. 18 चेंडू, 38 धावा. सबकी संघर्ष की अपनी कहानी होती है. किताबों में बस छपती उसी की है जिसका अंत सबसे बेहतरीन और शानदार होता है. आगाज हो चुका, धमाका बाकी है. सुना समंदर को आज बड़ा गुमान आया, उधर ही ले चलो कश्ती. जहां गजानन ट्रॉफी का तूफान आज फिर एक बार अंतिम दौर में लौट आया. पाहता क्षणी अगदी प्रत्येक जण म्हणेल की आज या स्पर्धेतील मालिकावीर मला पाहिजे, बस बॅटर ऑफ द टुर्नामेंट, बॉलर ऑफ द टुर्नामेंट मला पाहिजे, ह्या चमचमत्या ट्रॉफीज पाहिजेत. आणि एक अतिशय सुंदर आयोजन, शॉर्ट बट स्वीट. अगदी सगळे यंगस्टर्स आहेत, त्यांच्या माध्यमातून आज हे आयोजन या ठिकाणी करण्यात आलं. बॅटची लिडिंग एज, मागे टपला यष्टीरक्षक, त्यांना टिपलाय झेल. म्हणून ते क्रिकेटच्या पटलावरती नेहमीच म्हटलं जातं, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. अफाट ऐसा मैदानी येशी तू वेळोवेळी डाव तुझा येतात जमवशी जपून आपली खेळी. मागे टपला यष्टीरक्षक, तुझा उधळणा डाव, या सारांना चुकवशील तरच मिळेल तुझला धाव. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. कम ऑन डीजे. अग्रिकोयांचं कुलदैवत एकवीरा मातेचं कुलस्वामिनीचे संगीत तुम्ही ऐकत होता तुमच्या डीजे रॉकर्स कडनं. नेक्स्ट मॅच अगदी टॉस देखील झाला, नाणेफेकी तिकडे जिंकली आहे टीम साई सिद्धी करवले संघानं. आणि निर्णय आता आपल्याला कळवायचा हवी दादा. डिसिजन साजिद, निर्णय बॅटिंग. बॅटिंग स्वीकारली आहे टीम करवले ना, आणि क्षेत्ररक्षणासाठी या ठिकाणी सज्ज राहायचं. त्यांना फाईट करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे टीम स्कायरा 11 धानसर. रन आउट, 1 मोर विकेट डाऊन. घडतंय काय मैदानावरती, सुरुवात चांगली झाली आहे, तदनंतर तालमेल बिघडत चाललं. विकेट मैदानावरती आता एकामागोमाग एक जाती आहे. आणि आता कैलास सारखा एक मोठा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होतो. सेकंड रनचा कॉल होता, विकेट डाऊन होती मैदानावरती दुसरी. आणि सफलता मिळते सांघिक अलीमकर 11 श्रीगावला. नायक राजाधिराज सद्गुरु सच्चिदानंद साईनाथ महाराज की जय. आज संजय वास्कर मात्र इतकंच सांगतो, जरी गुरुवार असेल आज की पार्टी मेरी तरफ से. विकेटची पार्टी, अन्यथा तुम्ही जिंकला तर सकाळी त्याच्या घरी पोहोचाल आणि सांगाल काल तू बोललेला की आजची पार्टी माझ्याकडनं. तसं नाहीये शिरगाव. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती विकेट रनआउटच्या स्वरूपात आली. विकेट्स कशाही हो त्या इम्पॉर्टंट आहेत,
सुरेश आला बॅटिंगसाठी. टप्पा चांगला आहे, गुडलेन स्पॉटवरती पडलाय, फिरलाय बॉल. या दोन्ही खेळाडू यांना सातत्यानं आपण क्रिकेट खेळताना पाहिला. आता मागच्या वर्षापासूनच सुरेश 40+ मध्ये जॉईन झालाय आणि तसंच लास्ट सीझन पासून आपण संजय वास्कर यांना पाहता 40+ क्रिकेट खेळताना. त्यामुळे दोघांमध्ये देखील एक वेगळी चुरस रंगेल्या मॅच मध्ये. हाफ ट्रॅक बॅक फुटला गेले, पॉइंटला फोल्डर उपस्थित आहे, गॅप शोधता आला नाहीये, सिंगल मिळती आहे. एकेरी धावेनं तुमचं ना पोट भरणार नाही या मॅच मध्ये, कारण लक्ष 52 धावायचं. भूक प्रत्येकाला लागली आहे विजयाची, धावेंची, आणि ती पूर्ण करायची आहे. तर आज अफाट मेहनत तुम्हाला मैदानावरती घ्यावी लागेल. बिना हवा से क्या फूल खिलेंगे जब तक बारिश न हो, और इक्के दुक्के से क्या मुकाबला जीतेगी टीम ना वाली, जब तक चौके और छक्के है सामने टार्गेट बड़ा हो. सेमीफायनल तुम्ही खेळताय, ड्रीम आहे प्रत्येक टीमचं फायनल मध्ये जायचं आहे. ऑलरेडी एक टीमचं कंप्लीट झालं वाकणकरांचं, आणि तो संघ 40+चा प्रभात क्रिकेट संघ. अफाट मेहनत खरं तर या स्पर्धेमध्ये वाकण 40+ घेत असते. मग रबर बॉल क्रिकेट असू द्या, रेग्युलर क्रिकेट असू द्या, 40+ फॉर्मॅट असू द्या, खेळपट्टी बनवण्यापासून ऑल या प्लस सगळ्यांचं तितकंच मोठं योगदान असं. त्याबद्दल हार्टली थँक्स टू यू. वाकण गावाची दिवाळी असेल, दिवाळी पहाट 40+ प्रभात संघाच्या माध्यमातूनच होतं. वाकण गावातील रबर बॉल क्रिकेट स्पर्धा असतील त्या देखील होतात, खेळपट्टी त्यांच्या माध्यमातून बनवली जातं. इथे विकेट जाईल मैदानावरती की नाही याची चर्चा सुरू आहे. अंपायर्स कॉल, टीव्ही अंपायर, टेक्निकल टीम कडे आपल्याला जातोय. UTC टीम आपल्या सोबत आहे. अतिशय सुंदर टेलिकास्ट ऑल ही टीम इकडे आपल्यापर्यंत पोहोचवतीये. शैलेश मनोज यांच्या माध्यमातून टेलिकास्ट आपल्यापर्यंत पोहोचवला जातं. थोडाच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. अलीमकर 11 शेगाव की टीम या ठिकाणी क्वालिफाय करायला नावाळी, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं थोडाच वेळात या मैदानावरती आपल्याला मिळतील. मागचा सामना पैसा वसूल होता, जो आधी रंगला. टीम नांदगाव आणि त्यांच्या विरुद्ध ज्यावेळी घेसर खेळत होती, या क्लायमेटला 63चं टार्गेट आणि ते देखील चेस करायला आणलं होतं जवळजवळ घेसर संघानं. शेवटच्या षटकामध्ये बॉलिंग भरपूर चांगली झाली आणि दोन्ही टीम्स प्रत्येक बॉलवरती एकच सांगत होते, कभी कभी जीतने के लिए कुछ हारना पड़ता है, हार कर जीतने वाले को लोग यहाँ बाजीगर कहते हैं. बॉटम लाईन मध्ये एंड नांदगावनं सांगितलं, हार कर जीतने वाले को लोग यहाँ नांदगाव कहते. आणि ती टीम फाईट करताना तुम्हाला पाहायला मिळेल. ती म्हणजेच अगदी सेकंड राऊंडच्या मॅच मध्ये आपण देखील रेडी राहायचं. पुढचा सामना जसं फिनिश होईल, सिद्धी करवले, साई सिद्धी करवले आणि त्यांच्या विरुद्ध फाईट करेल टीम स्कायरल धानसर, आणि तदनंतर गावदेवी सिद्धी करवले त्यांच्या विरुद्ध नांदगाव. डिसिजन पेंडिंग. ओईटी आउट की एनओटी पुढे लागेल असं या चर्चा या ठिकाणी सुरुवात. ओयूटी आउट, फलंदाज बाद. गेम चेंजर खेळाडू होता, जो या क्लायमॅट्सला देखील रन्स बनवू शकला असता. न्यू बॅटर मैदानावरती येतो. मंगेश आणि सुरेशची जोडी मैदानावरती खेळती आहे. मागची विकेट रनआउटच्या स्वरूपात गेली आहे. धावफलकावरती आपण पाहताय आतापर्यंत अजूनही अंतिम एका बॉलचा खेळ बाकी असताना रनआउटची विकेट गेली आणि त्यानंतर 2 षटकं मैदानावरती पूर्ण झाली आहेत. आणि 2 षटकांचा खेळ झाल्यानंतर स्कोर कार्ड वरती धावा झालात, त्या म्हणजे 18. टार्गेट तुमच्या समोर आपण पाहताय या मॅच मध्ये सेट करण्यात आला, ते म्हणजे 52 धावाचं. म्हणजे अजून येणारे 12 चेंडू मैदानावरती शिल्लक आहेत. 34 धावेची गरज आहे. 12 चेंडू 34 धावा डिफिकल्ट आहे, बट नॉट इम्पॉसिबल. कारण इम्पॉसिबल जर तुम्ही रीड केलं ना थोडं पॉज घेऊन, आय एम पॉसिबल, वी कॅन डू इट. आज मैदानावरती तुम्हाला तितकंच सांगायचं आहे. 12 चेंडू 34.
मॅचचा पहिला बॉल फटका चांगला समोर गॅप मोठा लॉंग ऑन चेस करेल का नाही चाललाय बॉल निघून लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करणारा हा आहे तो पहिला चौकार थर्ड ओव्हर मध्ये स्वागत झालंय चौकारानं समीकरण बदलणारे 11 बॉल 30 उशीर मुळीच होणार नाही सकाळी तुमचं फर्स्ट शिफ्टचं टायमिंग आणि परफेक्ट शार्प ऑन टायमिंग तुम्ही घरी पोचाल फक्त अंघोळ करून तुम्हाला सरळ जॉबला जायचं आहे फर्स्ट शिफ्ट प्रॉपर बरोबर 5 वाजता शेड्यूल फिनिश होईल आज फास्ट खेळा टायमर ऑन आहे लक्ष सुद्धा टीम शेगाव खोला टाकला होता बॉल एक सिंगल कंप्लीट केली जाती आहे एका सिंगलनं समीकरण बदलणारा 10 बॉलचा खेप बाकी आहे 29 धावेची अजूनही गरज इथनं देखील प्रयत्न नावाळी म्हणेल आपण करूयात कदाचित रन्स बनतील इथनं ग्रीप मॅच मध्ये अजून थोडी मेहनत करूयात अलीमकर इलेव्हन शेगाव फायनल गाठल सगळ्या मैदानावरती चर्चा दोन्ही टीमच्या पाठीराख्यांमध्ये जरूर रंगतील कारण हे क्रिकेट ग्रामीणचं मग ते वयाच्या 40 नंतर असू दे किंवा रेग्युलर असू दे जेव्हा गावाचं नाव पणाला लागतं या 11 खेळाडूंच्या मागे त्या साऱ्यांची प्रतिष्ठा असते मिस्तामिंग बॉल हवा त्या टिपला एक सुंदर झेल फलंदाज बाद धक्का लागला मैदानावरती या सामन्यातला हा तिसरा आणि आता चौथी विकेट सुरेशची जाते आणि 4 विकेट्स डाऊन झालं धाव फलकावरती धावा आपण पाहताय 23 ला 4 बाद सुरेश बाद होतोय न्यू बॅट मैदानावरती दाखल झाला उत्तम नंबर 6 वरती सध्या कामगिरी अतिशय सुंदर चालू आहे गोलंदाजी करणाऱ्या अलीमकर इलेव्हन शेगावच्या माध्यमातून शेगावचे जे प्रेक्षक मैदानावरती येऊन आज घरी गेलत ना त्यांना ही टीम सांगते आज तुम्ही लॉट्स ऑफ फन जॉय इकडे मिस करणार आहात कारण आज अलीमकर इलेव्हन शेगाव एक वेगळं क्वालिटी क्रिकेट खेळते सिंगलला डबल मध्ये कंप्लीट करण्यात आला धावफलक 2 ने पुढे जाईल समीकरण मैदानावरती बदलतंय येणाऱ्या 8 बॉलचा खेळ या ठिकाणी अजूनही शिल्लक आहे आणि 8 बॉल मध्ये 27 धावेची गरज हा सामना जिंकण्यासाठी थोड्याच वेळात फायर शो देखील तुम्हाला पाहायला मिळेल सेमीफायनलच्या मॅचेस ऑन होण्याआधी तब्बल 1,50,000 रुपयाचा फायर शो आज बुक करण्यात आला गजानन स्पोर्ट्सच्या माध्यमातून ऑल टॉवर्स ऑफ केले जातील आपल्या मोबाईलच्या फ्लॅश लाईट तुम्हाला ऑन करायच्यात टप्पा पडलाय चालला बॉल एसटी रक्षकाच्या हातामध्ये कदाचित या लाइन नंतर ऑर्गेनायझर्स म्हणतील इसमें तो हमारा पूरा घर बार सब चला जाएगा टीमची टोटल सध्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते एक स्ट्रॉंग झोन मध्ये संघ आपण पाहताय शेगाव 25 ऑन बोट 28 अजून करायच्यात अजून एक डॉट बॉल येतोय आणि एका मागोमाग एक डॉट बॉल दबाव वाढत चाललाय 6 चेंडू 28 धावेची आता गरज फायनल मध्ये इंटर होण्यासाठी नावाईला आणि त्या थांबवायच्यात अलीमकर इलेव्हन शेगावला फक्त 4 खेळाडू असतील 38 सर्कलच्या बाहेर अंपास लक्षात घ्या वेळ जास्त वापरला तो म्हणजे शेगाव संघानं 17 मिनिटं तुम्ही वापरली आहेत 3 ओव्हरसाठी त्यामुळे फक्त 4 खेळाडू असतील 38 सर्कलच्या बाहेर अंपास तुमच्यासाठी एक महत्त्वाचा मेसेज शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅक वर दिलं तकदीर आज या स्पर्धेमध्ये तकदीर कुणाच्या नावावरती लिहिली जाईल प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ड्रीम बाईक आज कुठे जाणार खाडीला आगासनला नारिवलीला की आज इथनं नांदगाव सिद्धी करवलं की टीम धानसर त्यापैकी एक कोणतरी क्वालिफाय होईल आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कुठे जाईल त्याची चर्चा अवजूर रंगेल आजच्या रात्रीमध्ये
एका विकेटसाठी तुम्हाला 3 पॉइंट दिले जातील. लक्षात घ्या, ऑल टीम्स ज्या सुपर 4 मध्ये इंटर होणार आहेत पर विकेट 3 पॉइंट्स तुम्हाला दिले जातील आणि पर रन 1. आणि दोन टीम मध्ये जर समान पॉइंट्स असतील दोन खेळाडूंमध्ये तर मात्र ती दोन्ही मध्ये डिवाइड केली जाईल आणि एखाद्या रनचा जरी डिफरंट असेल तर मात्र ती त्या खेळाडूला दिली जाईल जो डिझर्व करतोय, जो लिडिंग स्कोरर आहे. एक सिंगल, एका सिंगल स्कोर पुढे जाईल व्हाईट बॉलच्या स्वरूपात. बॅटशी लागली आतलीकडा, बॉल चालला मागे, अजून एक धाव मिळतीये. समीकरण मैदानावरती आता उरता येणारे 5 चेंडू 26 धावेची गरज आहे. 5 बॉल 26 धावा. समालोचक आज तुम्हाला प्रथमेश प्रसन्न चव्हाण ब्रदर्सची जोडी ऐकायला मिळते. साई पाटील आज आपल्या सोबत जोडलेत, त्यांच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे. खर तर आम्हाला थोडस तब्येत साथ देत नाहीये, बट गावातली स्पर्धा त्यामुळे आवर्जून वेळ देणं बनतच. त्यामुळे आज साई दादानं जे सहकार्य केलं, स्पेशली थँक्स साई दादाला. स्पर्धेला पूर्णपणे त्यांना आपल्या खांद्यावरती घेतलं, त्यामुळे मनापासून त्यांचा देखील आभार. कारण त्यांना माहिती आहे एक तरफ सारी खुदाई और एक तरफ बीबी का भाई जावई या गावच्या. दोन्ही टीम्स कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन थांबायचं नेक्स्ट मॅच, कारण एक्स्ट्रा वेळ आपल्याकडे मुळीच नाही आहे. टॉस जिंकला, बॅटिंग घेतली आहे टीम साई सिद्धी करवले ना. क्षेत्ररक्षण तिकडे चांगलं राहिलं, त्यामुळे फिल्डिंगसाठी रेडी राहायचं. टीम धानसर ऑल सेट आहे, सगळे रेडी आहेत कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला. लगेचच मैदानावरती जसा अंतिम बॉल टाकला असेल फिनिश होईल मॅच, तुम्हाला आतमध्ये उतरायचं आहे. तर आज आपण विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करूयात 14 गाव विभाग प्रमुख महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदेशदादा पाटील यांचं, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी अतिशय सुंदर सहकार्य आलं. त्यांचं आणि त्यांच्या पूर्ण मनसे 369 ग्रुपचं आपण मनपूर्वक आभार व्यक्त करू, ज्या गावासाठी अतिशय सुंदर काम करतात. सामना जिंकलाय आणि दाखल होतीये आलिमकर 11 श्रीगाव फायनल मध्ये, जे 40+ फॉर्मॅट 16 संघ आणि त्यातून 2 टीम आलेत. प्रभात 11 क्रिकेट संघ, वैद 11 वाकळण, आणि त्यांना फाईट करेल आलिमकर 11 श्रीगाव. सगळे खेळाडू नतमस्तक झाले, खेळपट्टी चढणी आणि ही फटाक्यांची आतिषबाजी तुमच्यासाठी, कारण तुम्ही दाखल झालात रीच इन फायनल गजानन ट्रॉफीच्या.